विचार ना निर्णय काय आपल्याला काही झालं तर निर्णय घ्यायला लागेल. नाही ताई तिकीट मिळेल कुठलं तरी बस. हां मुझे नहीं आ रही आवाज. कनेक्शन चेक करो. ईपी का है. नमस्कार, सहारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. खबर विशेष मध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र सरकार एक प्रस्ताव पाठवते केंद्र सरकारकडे सनातन संस्थेवरती बंदी आणण्यासंदर्भामध्ये, आणि त्या दृष्टीने जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनीही त्या पद्धतीची मागणी केली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत खुद्द सनातन संस्थेचेच प्रवक्ता अभय वर्तकजी. मी आपलं स्वागत करतो. पहिली गोष्ट तर मला विचारायची आहे की हा जो सगळा सरकारतर्फे आता प्रस्ताव केला जातोय, अजूनपर्यंत अधिकृत याच्यावरची भाष्य येत नव्हतं, पण आर पाटलांनी नुकतंच भाष्य दिले की ते असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवतायत. सनातन संस्थेची याच्याबद्दलची अधिकृत प्रतिक्रिया काय? पहिली गोष्ट म्हणजे हे नेमकं असं का घडतंय ह्या गोष्टीचा अभ्यास करण्याची गरज आहे. कारण सनातन संस्थेचा काही आता बाबा कुठल्या खटल्याचा निकाल लागलाय किंवा काहीतरी बाबा नवीन घटना घडली आणि म्हणून सरकारने पाऊल उचललंय असं काहीच घडलेलं नाही. अचानक कुठनं आहे ना जाग आली किंवा सनातन संस्था दहशतवादी आणि बंदी घातली पाहिजे. तर ह्याचं कारण जर शोधायला गेलं तर दररोजचा आपण टीव्ही बघितला तर पहिल्या दोन हेडलाईन्स ह्या आपल्याला दिसतील की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भ्रष्टाचाराबाबतच्या हेडलाईन्स आहेत. कुठेही, मग तो राष्ट्रकुलचा घोटाळा असू दे, कुठल्या तरी आमदारांनी केलेला बलात्कार असू दे, किंवा कोट्यवधी रुपयाचा 2G स्पेक्ट्रम घोटाळा असू दे, दररोज टीव्हीवरती काँग्रेसची
जी भ्रष्टाचाराची बाजू आहे ती सातत्याने लोकांच्या समोर जाते. हे बघून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले अस्वस्थ झाले किंवा करायचं काय, समाजासमोर आम्ही सगळं आमचं पितळ उघडं पडतं की आम्ही भ्रष्टाचारी आहोत. आता मग ह्याच्यातून लोकांचं लक्ष विचलित कसं करता येईल. मग ह्याच्यासाठी सर्वात सोपी गोष्ट कुठली आहे की हिंदुत्ववादी संघटनांवरती एखादी गरळ होका, काहीतरी पिल्लू सोडा, आपोआप सगळं लक्ष त्यांच्या त्या भ्रष्टाचारावरून विचलित होऊन हिंदुत्ववादी संघटनांकडे लागेल. कारण सध्या आपल्याला माहिती आहे की हिंदू दहशतवाद नावाचा जो काही नसलेला प्रकार, परंतु तो सिद्ध करण्यासाठी खूप लोक एकत्रित येऊन संघटितरित्या प्रयत्न करतायत. तर त्याच्यातलं पिल्लू त्यांना माहिती आहे पटकन यशस्वी होईल. त्याप्रमाणे काल त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे काही पत्रकारांना विशेष बोलवून सांगितलं की आम्ही असा प्रस्ताव तयार केलाय वगैरे वगैरे. तर आता ह्याच्यात आमचं म्हणणं एवढंच आहे की लक्ष विचलित करण्यासाठी निर्माण केलेली गोष्ट आहे. अर्थात सरकारला माहिती आहे की याच्यामध्ये छोटीशी सनातन संस्था, एक आध्यात्मिक संस्था आहे. सरकारला वाटतं आम्ही चिरडून टाकू, संपवून टाकू, आम्ही त्यांच्यावरती बंदी घालू, राष्ट्रभक्त मंडळी असली तरी सुद्धा त्यांना राष्ट्रद्रोही ठरवू. सरकारची नीती आहे. आता याच्या संदर्भामध्ये मला विचारायचं आहे की मुळात या सगळ्या प्रकाराला सुरुवात झाली गडकरी रंगायतांमध्ये स्फोट झाला, त्याच्यानंतर गोव्यामधला बॉम्बस्फोट झाला. या दोन्ही प्रकरणामध्ये जे जे आरोपी पकडले गेले ते सर्वजण सनातन संस्थेशी संबंधित होते. मग सनातन संस्था त्या वेळेला त्या विषयाची जबाबदारी का टाळत होतं? नाही, त्यावेळेला सुद्धा आणि आत्ता सुद्धा आमची जबाबदारी आम्ही अतिशय जबाबदारीने पार पाडली. आपल्या माहितीसाठी सांगतो की गडकरी रंगायतन जे बॉम्बस्फोट झाला त्याच्यातले जे आरोपी आहेत, जेव्हा आम्हाला पोलिसांनी येऊन सांगितलं की हे आमच्या दृष्टिकोनातून संशयित आहेत, तर मी स्वतः त्या आरोपींना घेऊन ATFच्या अधिकाऱ्यांकडे स्वतः जाऊन आम्ही सुपूर्द केलेले आहेत. एक नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही जी पार पाडलेली आहे ती अशी कुठलीच जबाबदारी कुठली तुम्हाला मुसलमान संघटना कुठलीच तुम्हाला पार पाडताना दिसणार नाही. त्यांच्याकडे आरोपी पकडायला गेलं ते दगडफेक करतील. सनातन संस्थेने आमच्याकडे संशयित म्हणून सांगितले होते, गुन्हे सुद्धा व्हायचे होते, आम्ही त्या लोकांना घेऊन गेलो होतो. आता तुम्ही मला सांगा की गडकरी रंगायतांचं प्रकरण असो किंवा गोव्यातला मडगाव बॉम्बस्फोट असो, याच्यामध्ये जे संस्थेचे कार्यकर्ते अडकले, समजा आता त्या कार्यकर्त्यांना संशय आहे म्हणून पोलीस तपास करतात. आम्ही त्या तपासात कुठे अडथळा आणलाय का? आमचं म्हणणं एवढंच आहे की पोलिसांना तपास करू द्या, दोषी आढळले शिक्षा झाली पाहिजे, चुकीचं वागले शिक्षा झाली पाहिजे, निर्दोष असतील तर त्यांच्या ह्याच्यातनं ते सुटणार आहे. आमचं एवढंच प्रांजळपणे मत आहे. सरकारचं धोरण काय आहे की ते दोषी आहेत ना तर संस्थेला जबाबदार धरा आणि संस्थेवरती बंदी घाला. म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की ते व्यक्तिगत पातळीवरती याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते किंवा असतील? हा, व्यक्तिगत पातळीवरती आहेत किंवा नाही आहेत ह्याचा तपास यंत्रणा तपास करतात. बरं, भारतातल्या सर्वोच्च तपास यंत्रणा यांनी कामाला लावल्यात. राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA काम करते, इथे ATF काम करते. म्हणजे असं नाही की किरकोळ पोलीस कोणतरी काम करतात. बरं, त्यांना त्याचा तपास करू द्या. आमचं म्हणणं एवढंच आहे की त्याच्यासाठी सनातन संस्थेला जबाबदार धरणं अतिशय चुकीचं आहे. जर तुम्ही सनातन संस्थेला जबाबदार धरताय, कुठल्याही न्यायालयाचा निकाल सुद्धा आलेला नाही मडगावच्या बॉम्बस्फोटामध्ये किंवा ह्याच्यामध्ये, असं असताना संस्थेवरती बंदी घालताय का तर त्याला जबाबदार आम्ही म्हणून, तर अतिशय चुकीची गोष्ट होईल, अन्यायकारक होईल. जर तो न्याय आम्हाला लावताना तर आमचं म्हणणं आहे की ते आरोपी गुन्हेगार आहेत ना, आज संसदेमध्ये बसलेल्या खासदारांपैकी 50%हून अधिक लोकांवरती बलात्काराचे गुन्हे आहेत, त्याच्यानंतर त्यांच्यावरती किडनॅपिंगचे गुन्हे आहेत, त्यांच्यावरती अनेक एक्स्टॉर्शनचे गुन्हे आहेत की जबरदस्तीने खंडणी वसुलीचे गुन्हे आहेत. त्यांची जबाबदारी घेऊन काँग्रेस पक्षावरती बंदी घालणार का? राष्ट्रवादीवरती बंदी घालणार का? राष्ट्रवादीमधले पण आपल्याला माहिती आहे अध्यक्ष कोणाच्या मांडीला मांडी लावून बसले, जे खुनामधले आरोपी आहेत. तर तिथे म्हणतात की हे न्याय स्वातंत्र्य आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा सनातन संस्थेचं तर कार्य समोर आहे. आम्ही गावागावामध्ये जाऊन अध्यात्माचा प्रसार करतोय. आज गावागावामध्ये जाऊन आम्ही अनेक तरुणांना व्यसनमुक्त केलेलं आहे. जे संस्थेचं कार्य जगभरामध्ये आज प्रसिद्ध आहे. आज तुम्हाला सांगतो की हिंदू धर्माचा अभ्यासक्रम तयार करणारी आमची संस्था एकमेव संस्था आहे की येणाऱ्या पुढच्या पिढीला हिंदू धर्म शास्त्रीय परिभाषेमध्ये ओळख करून देणारी संस्था आमची आहे. कारण दुर्दैवाने असं आहे की लहान मुलगा शाळेत जातो तेव्हा बाबा पृथ्वी गोल आहे कोणी सांगितलं तर गॅलिलिओने सांगितलं सांगतो. अरे, आर्यभट्टने आमचा शोध लावलाय, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? न्यूटनने लावलाय. आमची सरकार शिकवते. दुर्दैवाने ह्या ऋषीमुनींची त्यांचा जन्मस्थान, त्यांचं कर्तृत्व भारतात असून सुद्धा भारत सरकार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत नाही. ते काम आज सनातन संस्था करते. त्या आर्यभट्टांचं नाव सरकारने विसरून लावलंय, भास्कराचार्यांचं नाव विसरून लावलंय. आम्ही ते पुनरुज्जीवित करतोय. ह्या संस्थेचं खरं तर सरकारने कौतुक करायला पाहिजे की बाबा सांगायला पाहिजे की बाबा सनातन संस्थेने त्यांच्याकडच्या आरोपींना पुढे आणून दिलंय, इतरांनी त्यांचा आदर्श घ्या. तर सरकारला उलट ते नकोय. सरकारला आमच्यासारख्या राष्ट्रभक्त मंडळींना देशद्रोहीच ठरवायचंय. अर्थात ही सरकारची नीती आपल्याला माहिती आहे, कारण सरकारला त्यांचा सगळा भ्रष्टाचार लपवायचा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यालाही चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पण याच्याच बरोबर आपण आता जो म्हटलात की हिंदू धर्माबद्दलचा प्रसार करण्यासाठी आम्ही गावोगावी प्रचार करत असतो,
तर त्याच्याच बद्दल जो आक्षेप घेतला जातोय सरकारच्याही वतीनं तो हा येतोय की ते इंडॉक्ट्रिनेशन केलं जातंय. म्हणजे दुसऱ्या धर्माच्या विरोधामध्ये भडकावून लावण्यासाठी म्हणून सनातन संस्था हे गावोगाव प्रदर्शनं आयोजित करणं किंवा भाषणं आयोजित करणं, शिबिरं आयोजित करणं अशा प्रकारचे कार्यक्रम राबवते. तर इंडॉक्ट्रिनेशन च्या बाबतीमध्ये ही विष लोकांच्या मनामध्ये पसरवण्यासाठी म्हणून सनातन काम करते. हा जो आक्षेप आहे याच्याबद्दल सनातनचं काय भूमिका आहे? याच्याबद्दल आता उदाहरणच सांगतो की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 63 वर्षाहून अधिक कालावधी झाला. आज या देशामध्ये 80% हिंदू राहतात, जवळजवळ 100 कोटी हिंदू राहतात. पण असं आहे की या देशामध्ये सरकार एकीकडे अधिकृत भूमिका सांगते की आमचा निधर्मीवाद आहे, पण त्याच वेळेला ज्या देशामध्ये 100 कोटी राहतात त्या 100 कोटी हिंदूंच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती सरकार सातत्याने गदा आणते. आता एखादी गोष्ट आम्ही ती समाजाच्या समोर आणली, उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर सरकारचं GR आहे की बाबा शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना मुसलमान मुलगा असला तर त्याला गणवेशाला 200 रुपये आणि हिंदू असला तर तो सुद्धा ओबीसी आणि आदिवासी समाजाचा असला तर त्याला 56 रुपये. निधर्मी म्हणवणाऱ्या देशामध्ये जर जातीच्या आधारावरती किंवा धर्माच्या आधारावरती जर त्याच्या गणवेशाचा दर ठरत असेल आणि ती गोष्ट जर सनातन संस्थेने 4 लोकांच्या मध्ये येऊन उघडपणे सांगितली तर त्याला जर तुम्ही विष पसरवणं असं म्हणत असाल तर दुर्दैव आहे. या विषयावरती आपल्याला अजूनही बोलायचं, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. खबर विशेष मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय सनातन संस्थेवरती बंदी आणण्याच्या संदर्भात सरकार जो प्रस्ताव पाठवते केंद्राला त्या संदर्भामध्ये आज जितेंद्र आव्हाडांनी त्या मागणीमध्ये आणखीन भर घालत सनातन संस्थेच्या व्यतिरिक्त अभिनव भारत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या तीनही संघटनांवरती अशा प्रकारची बंदी आणावी अशी मागणी केलेली आहे. आणि याही बाबतीमध्ये पुन्हा अभिनव भारतचे कार्यकर्ते पकडले गेलेलेच आहेत. 2 बॉम्बस्फोटांच्या याच्यामध्ये एक कबुली जबाब आलाय. असीमानंदांचा जो संघाला याच्याशी थेट जोडतो. मग अशा परिस्थितीमध्ये काय सरकारने निर्णय घ्यावा? नुसतं व्यक्तिगत पातळीवरती हे लोक सामील असतील असं म्हणून ते टाळता पण येऊ शकणार नाही. सरकार जेव्हा आता म्हणतं की सनातनवरती बंदी घातली पाहिजे कारण हे लोक सहभागी आहेत, अमुक आहे, जर तिकडे योगगुरु रामदेव बाबा काहीतरी बोलले म्हणून त्यांच्यावरती, म्हणजे आता सरकारचं धोरण काय चालू आहे? सनातनवरती बंदी घाला, संघावरती बंदी घाला, अभिनव भारतवरती बंदी घाला, भाजपवरती बंदी घाला, पूजनीय आसाराम बापूंच्या ह्याच्यावरती पण बंदी घाला, योगगुरु रामदेव बाबांवरती बंदी घाला. तिकडे चालू आहे की त्यांचं श्री श्री रविशंकरांचं कार्य सुद्धा देशद्रोही अशा प्रकारचे अलिगेशन्स केली जातात. आता तुम्ही मला सांगा, म्हणजे या देशामध्ये जो कोणी सरकारच्या विरोधात बोलेल तर त्याच्यावरती बंदी घाला, हे सरकारचं धोरण आहे की आमच्या विरोधात कोणी बोलायचं नाही. आम्ही किती भ्रष्टाचार केला त्याच्याबद्दल कोणी निदर्शनं करायची नाहीत, कोणी मोर्चा काढायचा नाहीत. हिंदूंच्या मुली पळवल्या गेल्या, लव्ह जिहादचं प्रकरण आज लंडनमध्ये तिथल्या पोलीस कमिशनरने हिंदूंना जागृत केलं की बाबा अतिरेक्यांची अधिकृतरित्या पॉलिसी आहे की हिंदूंच्या मुली पळवा. आज भारतामध्ये केरळसारख्या राज्यात 4000 मुली हिंदूंच्या त्यांच्यावरती लव्ह जिहादचं संकट ओढावलेलं आहे. शेवटी कोर्टाने त्याच्यामध्ये आदेश काढला की बाबा ह्याची चौकशी करा आणि SIT नेमा. पण सरकार म्हणतं लव्ह जिहाद नाही.
का तर मुसलमानांची मतं जातील. म्हणजे आमचं म्हणणं आहे की जो कोणी सरकारच्या विरोधात आजच्या घडीला बोलेल तर ते सरकार त्याच्यावरती बंदी घालणार आहे, त्यांनी पक्क पकडून चालावं. आम्ही मान्य केलं की जेव्हा आम्ही सरकारच्या दुष्कृत्यांबद्दल लोकांच्या समोर उघडपणे आणतो, ह्या सगळ्या गोष्टी सरकारचं पितळ उघडं पाडतो, स्वाभाविकपणे सरकारचं ते धोरण आहे. आज सुद्धा आपण बघितलं तर सरकार नावाची काही गोष्ट या देशामध्ये राहिली आहे असं आम्हाला तरी वाटत नाही. जर काही करत असेल तर न्यायालय प्रत्येक वेळेला कुठेतरी चपराक लावतं, मग यांची धावपळ होते, मग ते लोक गुन्हे दाखल करतात. सनातन संस्थेच्या मागे हे लोक हात धुवून लागतात. माझा साधा प्रश्न आहे की ज्या व्यक्तीने 70,000 कोटी रुपयांचा कर चुकवला त्या हसन अलीच्या बाबतीत सरकारचं काय धोरण आहे? का न्यायालयाला सांगावं लागतं की त्याच्यावरती गुन्हा दाखल करा, मग दहशतवादी गुन्ह्याखाली का अटक करा, हेच न्यायालय सांगते. सरकार का इतकं बावळट आहे का? तिकडे तुम्ही मला सांगा कलमाडीने 70,000 कोटी रुपयांचा राष्ट्रकुल घोटाळा केला. अहो जनता काही बावळट नाहीये. 3 महिन्यापूर्वी हा घोटाळा झाला, 3 महिन्यानंतर त्यांचं लॉकर सरकार येऊन तपासतंय, त्याच्या बातम्या करतंय. मला सांगा ज्या माणसाने घोटाळा केला असेल तर 3 महिन्यानंतर तो लॉकरमध्ये रुपये तरी शिल्लक ठेवेल का? कुठल्या प्रकारची अनधिकृत गोष्ट शिल्लक ठेवेल का? ते सरकारनं जनतेची शुद्ध फसवणूक करत आहे. जेव्हा योगगुरू रामदेव बाबा किंवा सनातन संस्था किंवा आमच्यासारख्या अन्य संघटना ह्या संघटितरित्या प्रयत्न करतात की आणि लोकांना जागृत करतात की बाबा सरकार फसवत आहे, तेव्हा मात्र सरकारच्या पायाखालची वाळू सरकते. आज सनातन संस्था भारतभरामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्य वाढत चाललंय. खूप प्रचंड प्रतिसाद मिळतोय, विशेषतः तरुणांचा प्रतिसाद मिळतोय. तेव्हा मात्र सरकारला आम्ही अडचणीचे वाटायला लागतो, कारण आम्ही तरुणांना जागृत करतो. कारण पण मला हे विचारायचं आहे की हे सर्व जे काही आक्षेप आहेत हे सरकार भ्रष्टाचारावरून लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून हे सगळं करतंय असं आपण म्हणतो. पण हे जे ज्या घटनांशी ह्या आपल्या संघटना जोडल्या गेलेल्या आहेत, सनातन असेल, अभिनव भारत असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, त्या घटना घडत होत्या त्यावेळेला तर अशा कुठल्या प्रकार नव्हता. ते आरोपी पकडले गेले होते त्यावेळेला तर कुठलं लक्ष विचलित करावं असे मुद्दे उपस्थित झालेले नव्हते. आज जरूर हे उपस्थित झालेले आहेत, मोठमोठे घोटाळे उघडकीस आलेले आहेत. पण हे अटक ज्या वेळेला होत होते आरोपी त्यावेळेला तर अशी कुठली गोष्ट नव्हती. एक गोष्ट मी आपल्याला सुस्पष्ट करू इच्छितो की गडकरी रंगायतांची घटना असो, बॉम्बस्फोटाची किंवा मडगावची घटना असो, ह्याच्यामध्ये आपण एक गोष्ट अभ्यास केली तर दोन्ही ठिकाणी तपास करणाऱ्या ज्या यंत्रणा होत्या त्या भारतातल्या सर्वोच्च तपास यंत्रणा होत्या की ज्यांच्याकडे अत्याधुनिक तपास यंत्रणांची जी पूर्णतः प्रशिक्षित लोक होते. जेव्हा मडगावचा बॉम्बस्फोट झाला तेव्हा त्यांनी आमच्या आश्रमातला प्रत्येक कोपरा आणि कोपरा तपासला, आमचा प्रत्येक कागद आणि कागद तपासला. आणि जेव्हा 17 मे 2010 त्या प्रकरणाचं आरोपपत्र न्यायालयात सादर केलं तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये सनातन संस्थेचं नाव नाही टाकलं. जर त्या तपास यंत्रणांना जर लक्षात आलं असतं की बस सनातन संस्थेचे विश्वस्त या बॉम्बस्फोटाला जबाबदार आहेत तर त्यांनी टाकलं नसतं का? ते जबाबदार असते तर त्याच्यामध्ये नाव आलं असतं. ज्या अर्थी त्याच्यामध्ये नाव आलेलं नाही तर संस्था निर्दोष आहे म्हणून चालेल नाही ना. आमच्यासारखे धर्माभिमानी, राष्ट्राभिमानी मंडळी, अनेक माझ्यासारखे तरुण, अनेक डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत की ज्यांनी या कार्यामध्ये वाहून घेतलंय. जेव्हा त्यांना प्रत्यक्ष हे सगळे भेटले, तपास अधिकाऱ्यांनी आमची तासनतास चौकशी केली तेव्हा लक्षात आलं की बाबा हे लोक कोणी निर्दोष आहेत, सगळे यांनी कोणाचाही याच्यामध्ये सहभाग नाही. आमचं कागदपत्र सगळं अतिशय शिस्तबद्ध, तिथलं वेदमंत्र पठणाने जपलेलं पावित्र्य त्यांनी पण डोळ्यांनी बघितलं. पण मग आमचं म्हणणं काय होतं की एवढंच की बाबा आरोपपत्रामध्ये आमचं नाव नाहीये, गडकरी रंगायतांच्या आरोपपत्रामध्ये नाव नाहीये, पण दुर्दैवाने प्रत्येक वेळेला आम्हीच एक्सप्लेनेशन देतो की बाबा सनातन संस्था जबाबदार नाही, सनातन संस्था जबाबदार नाही. जी वस्तुस्थिती समोर आली, मी गोव्यातलं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही कसं म्हणतो राजकीय यंत्रणा आणि तपास यंत्रणा याच्यामधला मूलभूत फरक सांगतो. मडगावची बॉम्बस्फोटाची घटना घडल्यानंतर तिथले गृहमंत्री काही क्षणामध्ये तिथे पोहोचले आणि त्यांनी थेट जाहीर करून टाकलं की बाबा सनातन संस्थेने बॉम्बस्फोट केला. पंचनामा होऊ द्या. आश्रमामध्ये येऊन पोलीस गेले, त्यांचा पंचनामा व्हायच्या, त्यांचं काही हातात निष्कर्ष आहेत. गृहमंत्री कुठल्या आधारे जाहीर करतात सनातन संस्थेने बॉम्बस्फोट केले? दुसऱ्या दिवशी शेवटी 3-4 दिवसांनी आत्माराम देशपांडे तिथले पोलीस अतिरिक्त महासंचालक आहेत, त्यांनी सांगितलं आम्ही नाही म्हटलेलं सनातन संस्थेने बॉम्बस्फोट केला, ते गृहमंत्र्यांना जाऊन विचार. असे तोंडगशी लोक पडलेले आहेत. इथे पण आपल्याला माहिती आहे की एटीएसने सांगितलं आम्ही सनातन संस्थेचं नाव नाही घेतलं. म्हणजे आमचं म्हणणं आहे की राजकीय सुडाचा बळी सनातन संस्था ठरता कामा नये, की या देशामधला हिंदू आणि हिंदूएतर जे काही राजकारण सुरू आहे त्याच्यामधला एक पाऊल म्हणून सरकारने या संघटनांवरती बंदी घालण्याची जी प्रक्रिया सुरू केली ती हिंदूने लक्षात घ्यावी. कारण सरकारला या हिंदूंना संपवायचं आहे. सरकारच्या दृष्टिकोनातून 100 कोटी हिंदू राहिले नाही पाहिजे, ते निधर्मी झाले पाहिजे तर सरकार टिकेल.
त्यांच्यामधला धर्माभिमान नष्ट झाला पाहिजे. काश्मीरमध्ये हजारो हिंदूंची कत्तल झाली तरी सुद्धा हिंदूंची प्रतिक्रिया उमटली नाही पाहिजे. किती हिंदू मुली पळवल्या गेल्या तरी सुद्धा हिंदू जागृत नाही झाला पाहिजे. ही सरकारची भूमिका आहे आणि ती आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. आणि ती आणण्यासाठी मग आमच्यासारख्या संघटनांवरती बंदी घाला, हिंदुत्वाचं कार्य बंद करून टाका आणि सगळ्यांना निधर्मी बनवा, ते सरकारचं धोरण आहे आणि त्याच्यानुसार ते चालत आहे. या विषयावरती आपण अजूनही बोलणार आहोत, पण आता वेळ झाली आहे पुन्हा एकदा एका छोट्याशा ब्रेकची. खबर विशेष मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण याच विषयावर चर्चा करतोय. आपण आता जे काही सांगत होतात की हिंदुत्ववादी विचारांनी संघटना काम करते किंवा हा प्रसार आणि लोकांना जागृत करण्यासाठी म्हणून काम करते. जर हे विधायक काम असेल तर मग या विघातक प्रवृत्ती असलेली माणसं या संघटनांमध्ये कशी काय निर्माण होऊ शकली? खूप चांगला प्रश्न आहे की बाबा हे असं कृत्य त्या लोकांनी का केलं असेल, हा प्रश्न आहे तुमचा. अर्थात पहिली गोष्ट म्हणजे त्या जे कोणी आरोपी पकडले गेलेले आहेत तर न्यायालयाचा सन्मान राखून मी सांगतो की न्यायालयाचा निकाल येऊ द्या, ते दोषी आहेत का निर्दोष आहेत. पण असं समजा आज हिंदू कुठे कुठे प्रक्षोभक होत आहेत, काही ठिकाणी आंदोलनाच्या बाबतीत प्रक्षोभक होत आहेत, त्याच्या पाठीमागचं मूलभूत कारण जर बघायला गेलं तर हिंदूंच्या धार्मिक भावनांना या देशामध्ये किंमत दिली जात नाही. आणि जेव्हा ती किंमत दिली जात नाही हे जेव्हा सर्वसामान्य हिंदूंच्या लक्षात यायला लागतं ना, तेव्हा ती व्यक्ती प्रक्षोभक बनते. अगदी गडकरी रंगायतांचं जे प्रकरण घडलं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर वस्त्रहरण असेल किंवा अनेक नाटकं आहेत ज्याच्यामध्ये देवी देवतांची अत्यंत खालच्या स्तरावरती जाऊन निंदा नालस्ती केली जाते. आणि मग त्यावेळेला सरकार काहीच ती थांबवत नाही, त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. परंतु एखाद्या टीव्ही सिरियलमध्ये जर काहीतरी अल्लाचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख झाला तर त्याच्याबाबत मात्र सरकार तातडीने गुन्हे दाखल करतं. मग शेखर सुमन सारखा मोठा व्यक्ती असला तरी सुद्धा गुन्हे दाखल करतं. आणि हिंदूंच्या भावनेला किंमत नाही ही जेव्हा त्यांच्यामध्ये भावना लक्षात येते मग तो माणूस काय करतो, मग त्या ठिकाणी जाऊन वेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतोय, कुठेतरी जाऊन त्या ठिकाणी त्या मालकाला खडसावतो, म्हणजे तो कायद्याच्या कक्षा ओलांडण्याचा प्रयत्न करू शकतो. मूलभूत त्याची भावना ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा सरकार त्याला दादच देत नाही त्यावेळेला ते होऊ शकतं, ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं मी थोडंसं उत्तर देऊ इच्छितो की जितेंद्र आव्हाडांनी तुमच्यावरती बाबत अलिगेशन्स केलेले आहेत, आरोप केलेले आहेत. तर जितेंद्र आव्हाडांनी एक साधारणतः 2-3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, आपण वाचलं असेल की सनातनचे ISIशी संबंध म्हणून एक दिवस गदारोळ केला होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं सनातनचे ISIशी संबंध सगळ्या न्यूज चॅनलवरती माझ्या मुलाखती आणि बाबा आम्ही ओढून सांगत होतो की सनातनचे ISIशी संबंध नाही. खरंच आम्हाला खूप दुःख होत होतं, कारण मी स्वतः 20 वर्ष या कार्याला वाहून घेतलेलं आहे. माझ्यासारखे हजारो तरुण आहेत की ज्यांनी या कार्याला समर्पित भावनेने आम्ही कार्य करतोय. आणि असं ज्या राष्ट्रभक्त भावनेने आम्ही करतोय तेव्हा जर आमच्यावरती कोणी आरोप करत असेल की पाकिस्तानशी संबंध, तर आमच्या चारित्र्यावरचा तो आरोप आहे. आम्ही अस्वस्थ झालेलो, अक्षरशः काय करायचं. मी स्वतः एका मोठ्या वकिलांकडे गेलो, गुन्हा दाखल करा, पण ते म्हणजे आमदारावरती गुन्हा होत नाही कारण त्यांनी विधानसभेचा आधार घेतला, हाऊसचा हे घेतलेला आहे. शेवटी आम्ही दहशतवादी विरोधी पथकाकडे माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला आणि दहशतवादी विरोधी पथकाने लिहून दिलं की बाबा सरसंघचालकांच्या हत्येच्या कटात सनातनचा सहभाग नाही, ISIशी पण संबंध नाही. जितेंद्र आव्हाडांना ह्याच्याबद्दलचं उत्तर विचारायला पत्रकार गेल्यानंतर ते शब्द फिरवले ते
अरे काल तुम्ही म्हणत होता आयएसआयशी संबंध, कसे लोक पलटी मारतात ना की आम्हाला लगेच ह्यांच्या अंगाशी आल्यानंतर ह्यांची लगेच सरड्याप्रमाणे रंग बदलण्याची ह्यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाल्यांची जी प्रवृत्ती आहे ती अगदी जगप्रसिद्ध आहे. पण ती जी म्हणजे हा जो आता उल्लेख येतोय सरसंघचालकांच्या हत्येचा प्रकार होण्याचा, मालेगाव स्फोटामध्ये जे आरोपी पकडले गेले दयानंद पांडेंच्या लॅपटॉपवरती त्यांनीच रेकॉर्ड करून ठेवलेलं संपूर्ण संभाषण आहे, ज्यात ते साध्वी प्रज्ञा सिंग आणि लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्याशी बोलतात आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण उल्लेख आहे, ज्याची ट्रान्स्क्रिप्टची प्रतही माझ्याकडे आहे, ज्यात ते असं म्हणतात की सरसंघचालकांना हटवलं पाहिजे या मार्गातून, कारण इंद्रेश कुमार हा ISI कडून पैसे घेतो, हिंदू पोलरायझेशन करतो, हा त्याच्याबद्दलचा उल्लेख आहे. पण त्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की हिंदूंना संघटित करण्यासाठी म्हणून ज्या वेळेला प्रयत्न केला जातो त्यावेळेला आपोआपच मुसलमानांना संघटित होण्याचा विचार सुद्धा पोचला जातो. तर हा दोघांपैकी कोणीही आपल्या समाजाला धर्माला संघटित करायचा प्रयत्न केला तर तो आपोआपच दुसऱ्या याला पोचत असतो. तर मग ह्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन, तुमच्याकडे जसं ट्रान्स्क्रिप्ट आहे तर तसं आम्ही जितेंद्र आव्हाड ह्याच्या प्रकरणात पण भेटलो. त्यांचा उल्लेख आहे लोकमतची बातमी, सरसंघचालकांवरती सनातनचा राग, आणि ह्याच्यामध्ये उल्लेख आहे की बाबा सनातन आणि अभिनव भारत या संघटना पाकिस्तानी ISIशी संधान साधून दंगली घडवण्याचे काम करत आहे. तुम्ही ते ट्रान्स्क्रिप्ट जर व्यवस्थित वाचलात, मी पण ते वाचलंय, सनातनचा कुठेच उल्लेख त्यात सनातनचा उल्लेख नाहीच आहे. ट्रान्स्क्रिप्ट मध्ये जर बघितलं सनातनला त्याच्यामध्ये जे इंद्रेश कुमार, मोहन भागवत एवढा उल्लेख. माझं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या संघटनेवरती लाईव्ह चॅनलवरती म्हणजे खूप कोट्यावधी लोकांपर्यंत आरोप करता, जबाबदारीने बोललं पाहिजे. जर तुम्ही आमदार म्हणून आहात आणखीन जबाबदारीने बोललं पाहिजे. पण तुमच्या आमदारकीचा वापर जर तुम्ही एखाद्या संघटनेला बदनाम करण्यासाठी करत असाल ना तर अतिशय चुकीची आणि अतिशय खालच्या स्तराची गोष्ट आहे. आमचं म्हणणं एवढंच होतं की सनातनचा ISIशी संबंध कुठलेही, जितेंद्र आव्हाडांना मी सहारा चॅनलच्या माध्यमातून जाहीर आव्हान देतो आज, कुठलंही दाखवा तुम्ही बघा सनातनचा ISIशी संबंध आहेत, पण जितेंद्र आव्हाड त्याच्याबद्दल काहीच बोलणार नाही. आम्हाला माहिती आहे ना, कारण मी जितेंद्र आव्हाडांना जेव्हा वैयक्तिक भेटलो ते हसत नेहमीप्रमाणे दाद काढून म्हणायचे, अहो मला माहिती आहे सनातनचा संबंध नाही. वैयक्तिक बोललेली गोष्ट. पण आमचं म्हणणं जेव्हा तुम्ही जाताना लाईव्ह, चुकीची गोष्ट आहे. माझा म्हणून तो दुसरा प्रश्न याच्यासाठी होता की मग हिंदूंचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करणारी कुठलीही ऍक्टिव्हिटी ही नकळत दुसऱ्या धर्माला सुद्धा संघटित करत असते विरोधामध्ये. तर या परस्पर पूरक गोष्टी नाही होत आहेत का? मग याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या की हिंदूंचं संघटन वगैरे, आज देशामध्ये बहुसंख्याक हिंदू आहे. हिंदू संघटन जरी हा एवढा मोठा विषय करत असला तर हिंदूंना संघटित होण्याची मुळात आपण बहुसंख्याक आहोत. आपला प्रश्न कुठे आहे की अन्याय होता कामा नये, धर्माच्या नावावरती विभाजन होता कामा नये. ह्या मूलभूत गोष्टी आहेत. आज आम्ही सरकारला त्या गोष्टी प्राधान्यक्रमाने आणतोय की तुम्ही धर्माचं राजकारण करू नका. आज काँग्रेस काय करत आहे, हे बघा, हे सनातनवाले, हे संघवाले, हे धर्माचं राजकारण करतात. तुम्हाला जर वस्तुस्थितीमध्ये सरकारचे जेवढ्या धोरणांचा जर अभ्यास करायला आपण बसलो तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक धोरण ह्या सरकारचं जातीयवाद वाढवण्याला पोषक ठरणार आहे, धर्माला धर्मवाद पोषक करणार आहे. जर तुम्ही निधर्मीवाद म्हणता, साधा नियम आहे, सर्व धर्म समभाव म्हणतात, तर समान नागरी कायदा लागू करा ना. नाही, पण मग म्हणूनच मला त्या अर्थाने पुन्हा प्रश्न होतो की मग हा विचार मानणारी जर संघासारखी संघटना असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी, तर तोच विचाराचं पालन करणारी आणि जाहीररित्या 10 वर्ष हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी भारतीय जनता पक्ष सुद्धा 8 वर्ष सत्तेवर आले होते. त्यावेळेला त्यांनी हे समान नागरी कायदा आणि या सगळ्या धार्मिक भावना विपरीत करणारे कायदे किंवा नियम हे का नाही बदलले? ते बदलणं अत्यंतिक आवश्यक होतं. ते त्यांनी का नाही बदलले याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. कारण समजा ते नाही बदलले म्हणून कदाचित हिंदूंनी पुढच्या वेळेला त्यांना जो कौल देणं अपेक्षित होतं नसेल दिला. ह्याही गोष्टीचा त्या सर्वांनी मिळून अभ्यास केला पाहिजे. कारण आज हिंदू म्हणून असं नाही, आज समाजामधला बहुसंख्याक वर्ग म्हणतो हिंदू आहे म्हणून म्हणतो, परंतु बहुसंख्याक लोकांना असं वाटतं की जातीच्या आधारावरती या देशाचं विभाजन होऊ नये, धर्माच्या आधारावरती विभाजन होऊ नये. जे पाकिस्तानला किंवा चीनी लोकांना अपेक्षित आहे की या देशाचे तुकडे तुकडे व्हावे आणि त्याला पोषक हे सरकार वागतंय, आमचा त्याला विरोध आहे. आम्हाला अपेक्षित आहे की हा भारत देश एकसंध वागला पाहिजे. आज पण मला सांगा, नक्षलवादी ज्या वेळेला तिकडे करतात त्याच्यानंतर आबांचं वक्तव्य येतं की बाबा याला मंत्रालयातल्या फाईलीच नक्षलवादाला जबाबदार आहेत. तुम्ही ऐकलंय? जर तुम्ही आज हिंदू दहशतवाद हा विषय जर समोर आणताय, तुम्ही एवढे सगळे प्रकरण, ह्याचा का अभ्यास करत नाही तुम्ही की बाबा खरोखर हिंदूंवरती या देशामध्ये अत्याचार होत आहेत का, या गोष्टीचा सरकार का अभ्यास करत नाही?
जर आम्ही म्हणतो सरकारला जर धोरणात्मक अभ्यास करायचा, न्यायालयाचा निर्णय पुढचा राहू द्या. जर तुम्हाला गुन्हेगार म्हणून हे लोक सापडलेले आहेत, साध्वी प्रज्ञा सिंह असतील, कर्नल पुरोहित असतील किंवा अन्य कोणी, तर सरकार ह्या गोष्टीचा अंतर्मुख काय विचार करत नाही की बाबा हिंदूंच्या भावना खरोखर तुडवल्या जात आहेत का, हिंदूंवरती अत्याचार होतोय का, या गोष्टींचा साकल्याने विचार करणं अपरिहार्य आहे. जर सर्वसामान्य सरकारने त्यांच्या सर्वसामान्य बुद्धीचा वापर नाही केला तर फार वाईट काळ येणाऱ्या भविष्य काळामध्ये सरकारला बघावा लागेल. कारण तो काळ असा नाही, त्याच्यामुळे समाज दुभंगतो. दहशतवाद वगैरे त्या फारच्या लांबच्या गोष्टी राहिल्या. परवाच मी एका जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांनी सांगितलं जर अशा पद्धतीने जर 200 रुपयाचा गणवेश मुलाला असेल आणि 56 रुपयाचा आदिवासीला असेल तर तिकडे गावागावात भांडणं लागतील आणि गावागावात भांडणं लागणं देशाला परवडणारी गोष्ट नाही. हा जो मुद्दा आहे की सनातनवरती बंदी आणण्यासाठी राज्य सरकार प्रस्ताव तयार करते, हा प्रस्ताव प्रत्यक्ष कायद्याच्या कसोटींवरती किती टिकणार आहे येणाऱ्या काळामध्ये यावरही लक्ष ठेवायला लागेल. आणि त्याचबरोबर हिंदू दहशतवाद जर आहे तर तो का आहे याचा सरकार अंतर्मुख होऊन विचार करणार आहे का, हे आज आपण या चर्चेतून बघितलंय. आजच्या खबर विशेषमध्ये आज इतकंच. पुन्हा आपण भेटणार आहोत खबर विशेषमध्ये एका विशेष खबरसह.